एकनाथ शिंदे गद्दारच राहणार, मेरा बाप गद्दार हे श्रीकांत शिंदेंच्या डोक्यावर लिहिलंय। प्रियंका चतुर्वेदींचं मुख्यमंत्र्यांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य। 4 जून नंतर शिंदे तुरुंगात जाणार, तुरुंगात नाही गेले तर तळीपार होतील। खासदार संजय राऊतांची मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर कडाडून टीका। खासदारकीच्या निवडणुकीमध्ये विरोधकांचं आय लव्ह यू होतं तर आमदारकीच्या निवडणुकीमध्ये आय हेट यू होतं। गुलाबराव पाटलांचा रोख कुणाकडे, चर्चांना उधाण। मंत्रिपद महायुतीच्या कोट्यातून आणि काम तुतारीचं, मंत्रिपदाचा राजीनामा द्या आणि तुतारीचं काम करा। सुहास कांदेंचा भुजबळांवर हल्लाबोल। विद्यमान खासदारांकडून तुमची कामं होणार नाहीत, ते चित्रपटांच्या कामांमध्ये व्यस्त असतात। शिरूरच्या सभेत अजित पवारांचा अमोल कोल्हे यांच्यावर हल्लाबोल। सरसगट प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही, काँग्रेसमधील विलीनीकरणाच्या संदर्भात पवारांचा यू-टर्न। शरद पवार कोणाचं ऐकत नाही, त्यांना हवं तेच करतात, अजित पवारांचा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल। पुण्यात निवडणुकीसाठी 35 तळीपार गुंडांना सोडवलं, रोहित पवारांचा महायुतीवर गंभीर आरोप, तर बॅलन्स बिघडल्यानं रोहित पवार काहीही बोलतात, अजित पवारांचा पलटवार। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिकचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर तडीपारीची कारवाई, निवडणुकीच्या काळात पोलिसांकडून खबरदारीची कारवाई। मुंबईत मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला, विलेपार्लेत बिल्डरच्या विरोधात आंदोलन, मराठी माणसाला घर नाकारल्याचा आरोप। महाविकास आघाडीचे उमेदवार वर्षा गायकवाड यांनी घेतली नसीम खान यांची भेट, तर नसीम खान कधीच नाराज नव्हते, लवकरच ते प्रचारामध्ये सक्रिय होतील, वर्षा गायकवाडांची प्रतिक्रिया। उद्या संध्याकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ पुण्यात धडाडणार, महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची सभा। 4 जूनला विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेत्यांचा रशियाचा दौरा, राष्ट्रकुल मंडळाचा अभ्यास दौरा असल्याची सूत्रांची माहिती। देशामध्ये हिंदूंची लोकसंख्या घटली, हिंदू धर्माची लोकसंख्या 7.8% घटली, ईएससी आणि पीएमच्या अभ्यासातून माहिती समोर। गुलाबराव पाटलांकडून आमदार चंद्रकांत पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न, समजूत काढल्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील रक्षा खडसे यांचा प्रचार करणार का, याकडे मात्र लक्ष। धाराशिवच्या परंडामधील मतदान केंद्रावर गोंधळ, मद्यधुंद पोलिसाचा कुंभफेळ, मतदान केंद्रावर गोंधळ, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। यवतमाळच्या कारागृहामध्ये राडा, तुरुंग अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याला कैद्यांनी केली बेदम मारहाण। यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरात अवकाळी पावसानं लावली हजेरी, तर पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांची सुटका। अवकाळी पावसानं चंद्रपुरातील जनजीवन विस्कळीत, अवकाळी पावसामुळे चंद्रपुरातील तापमानात घट। भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी, हवामान विभागाकडून 3 दिवस येलो अलर्ट जारी, तर अवकाळी पावसानं धान पिकांचं मोठं नुकसान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।